नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक 2024 लागली। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली। या घोषणेनंतर अचानक माघार घेतली आणि ही घेतलेली माघार लोकांच्या पचनी पडली नाही। त्यानंतर मंगेश साबळे जे फुलंब्रीचे आहेत यांनी अपक्ष फॉर्म भरलेला होता। अपक्ष फॉर्म भरलेला असताना त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली ज्यामध्ये ते बॉन्ड करून दिलेला वाचून दाखवत होते। तो बॉन्ड मनोज दादांना आणि समाजाला ते देत आहेत असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अपक्षांनाही पाडा ही भूमिका मांडली आणि त्यानंतर मात्र मंगेश साबळेंनी एक व्हिडिओ पोस्ट केला, दादा आमचं काय चुकलं, तुम्ही बोलवलं तेव्हा आम्ही आलोत, आम्ही दादा 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 केलत, आम्ही प्रत्येक वेळी तुमच्या पाठीशी उभं राहिलो, आम्ही कधीही समाजाशी गद्दारी केली नाही, आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही गरीब आहोत, हीच आमची चूक आहे का? आणि असे असंख्य प्रश्न उपस्थित केले आणि तेव्हापासून मनोज जरांगे पाटील आणि मंगेश साबळे पाटील यांच्यामध्ये एक वाद निर्माण झाल्याचं चित्र समाज माध्यमांनी मोठं करून रंगवलं, त्याला हवा दिली, त्याला मोठं केलं। या वादाला वेगवेगळे थंबनेल बनवून कसे वाद निर्माण झालेले आहेत, जरांगे पाटलांवरती मंगेश साबळेंनी कसे आरोप केलेले आहेत, असं सगळं चित्र तयार करण्यात आलं आणि कुठेतरी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला खो देण्याचा एक प्रयत्न या माध्यमातून होऊ लागला आणि त्यामुळेच आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटच्या क्षणापर्यंत जरूर बघा। चुकतंय कोण, साबळे की जरांगे? नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। अर्थातच या व्हिडिओला हे खूप साजेसं नाव असणार आहे। फार छोटी गोष्ट आहे परंतु तिला डोंगरा एवढं रंगवण्याचा प्रयत्न केला। मराठा समाजामध्ये फूट पडलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाला। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं जे नेतृत्व आहे मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं करण्यासाठी मंगेश साबळे यांना हिरो करण्याचा प्रयत्न झाला। अर्थातच समाज माध्यमांमध्ये जरी मंगेश साबळे हिरो म्हणून दाखवत असले तरी समाजामध्ये ते व्हिलन कसे होतील याची काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटच्या क्षणापर्यंत बघायचा आहे। चुकतंय कोण? सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया आत्ता अलीकडे काय घडलंय त्याच्यापासून। मंगेश साबळे हे मागच्या लोकसभा 2024 या निवडणुकीमध्ये जालना मतदारसंघातून उभे होते। अर्थातच मनोज जरांगे पाटील यांनी पाडा एवढाच आदेश दिलेला होता, निवडून आणा हा काही आदेश दिलेला नव्हता। अर्थातच मंगेश साबळे अत्यंत तरुण, गरम रक्त असलेला, मराठा समाजाच्या प्रश्नांची जाण असलेला, निर्भीड असलेला, कुणाच्याही बापाला न घाबरणारा हा तरुण, मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी पेटून उठणारा हा तरुण। या तरुणाने जालना लोकसभा निवडणूक लढवायचं ठरवलं आणि जालना लोकसभा निवडणुकीमध्ये ते जायंट किलर ठरले। अर्थातच रावसाहेब दानवे यांचा पराभव जर कुणामुळे झाला असेल तर तो मंगेश साबळेंमुळे झाला, हे अख्ख्या जालन्याला आणि महाराष्ट्राला माहिती आहे। त्यानंतर विधानसभा निवडणूक 2024 आली। या मध्यंतरीच्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा कुठेतरी मनोज जरांगे पाटलांना होती। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला आणि महायुतीला जो धडा भेटला त्यातून ते सुधरून मराठा आरक्षणाचे प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा होती, परंतु झालं उलटच। शेवटच्या क्षणापर्यंत महायुती सरकारमधले मंत्री आश्वासनं देत राहिले आणि शेवटच्या क्षणी मराठा समाजाची फसवणूक करून आचारसंहिता जाहीर करण्यात आली। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला घाबरवण्यासाठी निवडणुकीमध्ये उभं राहू, पाडू
ही सगळी भाषा केली, ही भाषा फक्त धमकावण्यासाठीची भाषा होती। सरकारने आपल्याकडे लक्ष द्यावं, सरकारने मराठा समाजाचे प्रश्न सोडवावे, सरकारने मराठा समाजाच्या पदरात काहीतरी पाडावं यासाठीची ही भाषा होती। परंतु या भाषेतून एक राजकीय महत्त्वाकांक्षा असणारा एक गट मराठा समाजातला तयार झाला आणि त्यांना आमदारकीचे स्वप्न पडायला लागले। त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षातील लोक आपापली सीट वाचवण्यासाठी, आपापली उमेदवारी वाचवण्यासाठी, आपली आमदारकी वाचवण्यासाठी, आपल्या पोराबाळांच्या भवितव्यासाठी जरांगे पाटलांच्या भेटीगाठी घेऊ लागले आणि यामधून एक राजकीय चित्र तयार करण्यात आलं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाचं आंदोलन भरकटलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून करण्यात आला आणि इथेच खरी गोम आहे आणि इथे खरा मराठा समाज फसला। त्यानंतर निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा निर्णय झाला, परंतु अत्यंत कमी वेळेमध्ये निवडणूक लढवणे सोपं नसतं। एका समाजाच्या जीवावरती निवडणूक लढवणं सोपं नसतं, परंतु कुठेतरी सरकारवरती, महायुतीवरती, महाविकास आघाडीवरती अंकुश ठेवणे आणि समाजाच्या प्रश्नाबद्दल त्यांना बोलवतं करणं यासाठी त्यांच्यावरती एक दबाव करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांकडून होऊ लागला। त्यानंतर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला, लोकांनी अपक्ष फॉर्म भरले, परंतु ऐनवेळी मराठा मुस्लिम दलित हे समीकरण फिसकटलं। एकट्या मराठा समाजाच्या जीवावरती जास्त आमदार निवडून येणार नाहीत हे लक्षात आलं आणि त्यामुळे मराठा समाजाची छितू होईल, मराठा समाजाला वर मान करून चालता येणार नाही, मराठा समाजाचा एक जो दबाव सरकारवरती आणि विरोधकांवरती तयार झालेला आहे हा दबाव निघून जाईल या भीतीने जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार घेण्याची ठरवलं। परंतु राजकीय महत्त्वाकांक्षा म्हणून बरेच लोक जरांगे पाटलांशी जोडले गेलेले होते आणि त्या लोकांनी आता जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी डाव आखला आणि याचं प्रतीक म्हणून एका साध्या भोळ्या पोराला समोर करण्यात आलं आणि ते होते मंगेश साबळे। मंगेश साबळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेलाही काही जरांगे पाटलांच्या आधारावरती जालनामधून फॉर्म भरलेला नव्हता आणि फुलंब्रीच्या वेळेलाही भरलेला नव्हता। जालना लोकसभा निवडणुकीच्या वेळेला फुलंब्रीने 28,000 मतदान मंगेश साबळे पाटलांच्या पारड्यामध्ये टाकलेलं होतं आणि त्या मतदानाच्या झोळीवरती त्यांनी ही विधानसभा निवडणूक लढवायचं ठरवलं। परंतु समाज माध्यमांनी सारखा आता तुम्ही अपक्षांना पाडणार का असा प्रश्न विचारायला सुरुवात केली। आदल्या दिवशी जरांगे पाटलांनी सांगितलेलं होतं बॉन्ड मी कोणाचेही घेत नाहीये। कदाचित मंगेश साबळेंनी हे बघितलेलं नसावं आणि त्यांनी बॉन्डचा एक व्हिडिओ बनवला आणि तो समाज माध्यमांवरती व्हायरल झाला। जाणीवपूर्वक जरांगे पाटलांना डिवचून याच्याबद्दल विचारण्यात आलं आणि म्हणून त्यांनी अशा लोकांनाही पाडा। खरं तर ज्या ज्या अपक्ष लोकांनी आम्हाला जरांगेंचा पाठिंबा भेटलाय, ज्या ज्या उमेदवारांनी आम्हाला जरांगेंचा पाठिंबा भेटलाय असं सांगितलं त्यांना सुद्धा पाडा हेही मनोज दादांनी सांगितलेलं होतं, परंतु माध्यमं अर्धवट गोष्टी दाखवतात आणि इथून हा वाद सुरू झाला। आता या वादामध्ये चूक कोण आणि बरोबर कोण हे आपण समजून घेऊ। सगळ्यात पहिले आपण बघू मंगेश साबळेंबद्दल। मी जसं तुम्हाला सांगितलं मंगेश साबळे हा तरुण आहे, तडफदार नेतृत्व आहे आणि गरम रक्त असणारं हे नेतृत्व आहे, त्याच्यामुळे कधी कधी भावनिक होऊन ते जे आंदोलनं करतात त्या आंदोलनाची भावना अत्यंत 100% प्रामाणिक असते, परंतु आंदोलनाची पद्धत कधी कधी भावनेच्या भरामध्ये चुकते। जसं की अंतरवाली सराटी येथे जेव्हा लाठी हल्ला झाला तेव्हा माणसाचं मन पिळवटून निघालेलं होतं। फक्त मराठा समाजच नाही तर इतर सगळे समाज रस्त्यावरती उतरले होते। इतका घाणेरडा हल्ला मराठ्यांवरती त्यावेळेस झालेला होता। 80 वर्षाच्या म्हाताऱ्यांना ठेचलेलं होतं, 4 वर्षाच्या लेकराला मारहाण झालेली होती, छर्रे लोकांच्या पायामध्ये छातीमध्ये घुसलेले होते आणि हे सगळं चित्र बघून अख्खा महाराष्ट्र हा भांबावून गेलेला होता आणि याचा राग व्यक्त करताना मंगेश साबळेंनी आपली स्वतःची गाडी जाळली। खरं तर हे राग व्यक्त करण्याचं एक आंदोलन होतं।
मंगेश साबळे सरकारच्या 4 गाड्या जाळू शकत होते, जसे इतर राजकीय पक्ष आणि राजकीय नेते जाळतात, परंतु मंगेश साबळेंनी राग व्यक्त करण्यासाठी सरकारचं नुकसान केलं नाही. मंगेश साबळेंनी राग व्यक्त करताना जनतेचं नुकसान केलं नाही. मंगेश साबळेंनी राग व्यक्त करताना सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं नाही, त्यांनी स्वतःच्या गाडीचं नुकसान केलं. मग हा रागाच्या भरामध्ये जरी हे आंदोलन झालेलं असेल, ते चूक की बरोबर नंतर आधी त्याच्यातल्या भावना आपण लक्षात घेतल्या पाहिजे. परंतु त्या भावना लक्षात न घेता मराठे स्वतःच्या गाड्या जाळू शकतात, यांना आरक्षणाची गरज काय, असा प्रश्न महाराष्ट्रामध्ये काही मराठा द्वेष्टे लोक विचारू लागले आणि त्यातून मंगेश साबळेंनी केलेली ही गोष्ट चूक आहे असं समाज माध्यमांमध्ये रंगवण्यात आलं. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते वारंवार मराठ्याच्या तरुणांना भडकवण्याचं काम करतो, वारंवार मराठा द्वेष्टे वक्तव्य करणार, वारंवार जरांगे पाटलांना घालून पाडून बोलणार आणि त्यामुळे मराठा समाज हा चिडलेला होता. आणि या चीडचं प्रतीक, या रागाचं प्रतीक म्हणून मंगेश साबळेंनी मुंबईत जाऊन त्या गुणरत्न सदावर्तेची गाडी फोडली. आता गुणरत्न सदावर्तेची गाडी फोडल्यामुळे मराठा समाजाचं आंदोलन बदनाम झालं असं काही लोक म्हणायला लागले. खरं तर मराठा समाजातील तरुण हे काही प्रमाणामध्ये रागीटे हे आपण मान्य केलं पाहिजे. समाजामध्ये राग आहे, असंतोष आहे आणि समाजामध्ये एक रग आणि धग पण आहे. आणि त्याच रग आणि धगेच्या जीवावरती जर एखादा तरुण एखाद्याला धडा शिकवायला जात असेल तर ते मार्ग चूक आहे की बरोबर आहे हे आपण नंतर बघू. परंतु समाजाबद्दलच्या भावना प्रामाणिक आहेत की अप्रामाणिक आहेत हे आपण आधी बघणं गरजेचं आहे. त्यामुळे मंगेश साबळे दरवेळेला चुकतात असं जे चित्र समाज माध्यमांवरती रंगवलं जातं हे चित्र योग्य नाही. त्याच्यामुळे साबळे चुकलेत का, तर बिलकुल नाही. मग अर्थातच लोकांना असं वाटेल मग साबळे नाही चुकले तर जरांगे चुकले असतील, तर मुळीच नाही. समाज माध्यमांवरती जे चित्र रंगवलं जातं ते चित्र काही अंशी प्रमाणामध्ये जरांगे पाटलांपर्यंत पोहोचवलं जातं. समाजामधून असा मेसेज येतोय, समाजाला असं वाटतंय, समाजाला असं वाटतंय आणि जरांगे पाटील हा माणूस फक्त समाजाचा विचार करणारा आहे. तो कुठल्या व्यक्तीचा, कुठल्या तरुणाचा, कुठल्या म्हातारीचा, कोणाच्या एकाचा विचार करणारा व्यक्ती नाही, तर तो समाजाचं काय, समाजाचा फायदा कशात, समाजाचं नुकसान कशात याचं वैचारिक आकलन करून वागणारा व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील. अर्थातच मनोज जरांगे पाटलांनी इतकी वर्ष आंदोलनं केलेली आहेत, त्यातून त्यांच्यामध्ये एक मॅच्युरिटी आलेली आहे. आणि मंगेश साबळे हे तरुण असल्यामुळे, गरम रक्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक गरमी आहे. हा फरक दोघांमध्ये आहे. दोघंही चुकलेले नाही आहेत, दोघंही त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर आहे. जरांगे पाटलांना वाटतं मराठ्यांच्या मुलांचं नुकसान होऊ नये, साबळे पाटलांना मात्र राग येतो लवकर. जरांगे पाटलांना वाटतं एवढं मोठं आंदोलन, एवढी मोठी एकी मराठ्यांची कधी नव्हे ती झाली आहे, ती फुटू नये. साबळे पाटलांना मात्र मराठ्यांना कोणी काही बोललं की राग येतो. आणि त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर आहे आणि त्या पद्धतीनेच ते विचार करतायत. मग राहिला प्रश्न, आता मराठ्यांना असं वाटतंय की एक मंगेश साबळेला पाठिंबा दिल्यानं काय फरक पडणार आहे, तर फरक असा पडणार आहे, जर सगळ्या अपक्षांना फॉर्म मागे घ्यायला सांगितलं, त्यांनी ते फॉर्म मागे घेतले आणि आता जर जरांगे पाटलांनी मंगेश साबळेंना जर पाठिंबा दिला तर अख्ख्या महाराष्ट्रामधून जरांगे पाटलांना प्रश्न विचारले जातील. मंगेश साबळे काय हत्तीच्या कानातून आला होता का? मंगेश साबळेंना तुम्ही पाठिंबा देता मग आम्हाला का नाही दिला? हे प्रश्न उपस्थित राहतील मनोज दादांवरती. आणि म्हणून त्यांनी सगळ्यांना पाडा असं म्हटलेलं होतं. जेव्हा एखादं नेतृत्व उभं राहतं तेव्हा त्या नेतृत्वाला येणाऱ्या अडचणी समाज लक्षात घेत नाही. त्या नेतृत्वाला होणारं दुःख, होणारा त्रास, होणाऱ्या वेदना समाज लक्षात घेत नाही. आपण काही तोडक्या मोडक्या गोष्टींवरती विश्वास ठेवायला लागतो आणि आपल्या समाजाच्या आंदोलनाला बदनाम करायला लागतो. इथे खरी मराठ्यांची चूक होते. त्यामुळे कोण चूक कोण बरोबर हे करण्याऐवजी
परिस्थिती कशी चुकीची आहे हे नीट समजून घ्या. कोणत्या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटलांना प्रश्न विचारले गेले, कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांनी माघार घेतली, कोणत्या परिस्थितीमध्ये मंगेश साबळेंनी व्हिडिओ बनवला, या सगळ्या गोष्टींचा जर आपण साकल्याने विचार केला, डोकं शांत ठेवून विचार केला, तर लक्षात येतंय की चूक साबळेंची किंवा जरांगेंची नाही, चूक ही परिस्थितीची आहे. आणि या एका छोट्या गोष्टीमुळं एवढा मोठा मराठ्यांच्या एकीचा जो डोंगर उभा राहिलेला आहे, तो डोंगर पोखरायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे समाजाने कुठेही प्रतिक्रिया देत असताना समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्यांबद्दल प्रतिक्रिया जपून दिल्या पाहिजे. काहींना मंगेश साबळेंचा राग येतोय, तर काहींना मनोज जरांगे पाटलांचा राग येतोय. मग कोणीतरी म्हणणार आंदोलन धरसोड केली, तुतारीला मॅनेज झाले, याला मॅनेज झाले, त्याला मॅनेज झाले, नसते झाले तर महायुतीच्या बाजूनी म्हणणार होते, आता झाले तर महाविकास आघाडीच्या बाजूनी म्हणताय. त्याच्यामुळे लोक हे बोलतच राहणार आहे. परंतु आपण समाजाचा एक भाग म्हणून या गोष्टींचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाची एकी ही शेवटपर्यंत टिकली पाहिजे. मराठा समाजासमोर असंख्य प्रश्न आहे. कुठली राजकीय महत्त्वाकांक्षा हा मराठ्यांचा प्रश्न नाही, कुठली राजकीय सत्ता हा मराठ्यांचा प्रश्न नाही, कुठलं राजकीय ध्रुवीकरण हे मराठ्यांचं काम नाही आहे. त्याच्यामुळे मराठ्यांनी फक्त समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं. इतर प्रश्न हे अलाइड क्वेश्चन्स आहेत, त्यांनी समाजाला आनंद मिळणार नाही हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपली वागणूक ठेवली पाहिजे. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला शेवटच्या मराठा माणसापर्यंत पोचवा. जर अजूनही आपण आमचे चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद.